म्हणजे रेंटवर घर घेणं त्यातल्या त्यात सोपं गोष्ट आहे, पण स्वतःचं घर विकत घेताना किती गोष्टी बघायला लागतात. म्हणजे या बाबतीत तू माझ्यासारखा आहे बघ, मी ऍक्सेप्टच करते. आणि हा सेम तसं आहे, म्हणजे झोपच यायची नाही, रात्रभर ते उघडून बघायचं. ते सकाळी आमची शाळा भरली इकडं आता. काय शेत दाखवले, काय मस्त वाटतंय इथं, वाटतं इथंच खाली बसावं आणि जेवावं. मला तर आज मस्तपैकी पालकाचा गरगट्ट बनवणार आहे मी. काय शाही जाऊ दे. मला शाही आवडते ना. ठीक आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील. आजचा आहे विकेंडचा दिवस आणि सर्वांचं पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या दिवसभराच्या घडामोडी आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. विकेंडचा ब्लॉग तसा मी प्रत्येक वेळेस विकेंडचाच ब्लॉग टाकलेला आहे जास्त करून, कारण विकेंडच्या दिवशीच असं काहीतरी घडतं की आपण तुमच्यासोबत शेअर करू शकतो किंवा काय वेगळं असतं. इतर दिवशी काय आम्ही घरातलंच जे काय असतं ते रेग्युलर असतं. तर आज पण काहीतरी एक प्लॅन आहे. मित्रमंडळी आम्ही सगळेजण जाणार आहोत फिरायला. म्हणजे फिरायला नाही, कामानिमित्तच जाणार आहे. पण तेच सगळं आम्ही दिवसभर काय करतोय, काय नाही, काय काय केलं, कुठं कुठे गेलो, तर सगळं तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. उठला लगेच आरोळी आली बघा आमची. लगेच आवाजाने उठून बसतो, त्यामुळे काय बोलता येत नाही काय नाही. ब्लॉग एडिट करायचं म्हटलं की आमच्यात असंच असते. तर सकाळी सकाळी सगळ्यात पहिलं म्हणजे आहोने आमच्या मनाने चहा करून दिला आज विकेंडचा. आणि ते म्हणतात खूप छान झाला, अजून मी पिलेला नाही बरं का. झालाय झालाय, खूप छान झालाय. हा, चांगला झालाय. फक्त असंच करत राहावा. रोज 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 नाही म्हणत मी. तेव्हा तिकडून आवाज कसा यायला लागलाय, मॅ मॅ मॅ. ते बघा ह्याची चेअर. उठलं की चेअर आता बसत त्याच्यात. ऐका, आता कुणाला म्हणायचा विषय का, मी कुठे बसू, एकमेकाच्या अंगावर इकडून बसत उठलं की मांडीवरून बसायचं. आता बघा आपली आपली चेअर घेऊन बाजूला बसलाय. छान आहे की माझं गुड्ड बाळ. रात्रीची झोप लागत नव्हती त्याला, समोर नजरेत ठेवलेली त्यानं, तिथनं समोर दिसते चेअर. सेम माझ्यासारखा हा. तिथं नाही, त्यानं तिथं ठेवलेली हा डोक्याजवळ. हा तिथनं इथं आणून ठेवायला लावली मी. हा ना, समोर दिसला अशी. अहो मला म्हणलं तिथं ठेवतो, म्हणतो बाबा इथं ठेवू का, म्हणलं ठेव. या बाबतीत तू माझ्यासारखा आहे बघ, मी ऍक्सेप्टच करते. का म्हणते माहितीये का असं, बे मला जर कुठला एखादा नवीन ड्रेस आणला ना, कुठली पण नवीन वस्तू आणते बरं का, इकडे बाहेर घ्यावं, कुठली पण नवीन वस्तू आणली किंवा नवीन ड्रेस असं काही पण आणलं ना, तर माझं पण नेहमी असंच असायचं की मला ते ना सारखं बघून रात्रभर झोपलीच नाही. सारखं सकाळी उठलं की मी ते उघडून बघणार. आणि आणि हा सेम तसं आहे, म्हणजे झोपच यायची नाही, रात्रभर ते उघडून बघायचं, सकाळी उठल्यावर बघायचं आणि सगळ्यांना म्हणायचं आणि कसं दिसतंय, कसं दिसतंय. जोपर्यंत 10-15 वेळा मन माझं भरत नाही तोपर्यंत समोरच्यांनी चांगलं आहे की नाही हे सांगत राहायचं. असलं असेल आणि सारखं इच्छा नसली तरी बोलायचं, असं काम नाही. असंच असतं बाबा, तेवढं करा. आणि त्या बाबतीत सेम असायचं माझ्यासारखा. चला आता चहा पिऊन घेते, अजून आंघोळ्या बाकी आहेत, आमच्या सगळी कामं बाकी आहेत. एकदम आळसात चाललाय आमचा दिवस आजचा, लवकर निघायचं असताना पण. ते सकाळी आमची शाळा भरली इकडं आता. मी तुम्हाला दाखवते. अभ्यास झाला. 2, 3, 4, 4, 5, 9. वाव नाईस. आता बबड्या शिकला. सोनू माय शर्ली क्लेवर बॉय. क्लेवर बॉय, क्लेवर माझे क्लेवर बॉय. येते म्हणजे चिमणीला सगळं. बर
तर आता फ्रेश झालोय, सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आता नाश्ता करायला बसलोय. आमच्या आहोंचा आज हट्टच होता, आज उपमाच करून दे. आणि उपमा मला काय अजिबात जमत नाही बरं का. मी आपला त्यांच्यासाठी केला आणि जसा काय व्यवस्थित झाला नव्हता. मग शरूसाठी माझ्यासाठी अंडी वगैरे केलेली, दूध होतं थोडंसं, मग तेवढंच खाल्लो आणि बाहेर निघालो होतो. आता तुम्हाला मी सांगूनच टाकते की आम्ही आता फ्लॅट बघायला चालू केला आहे, म्हणजे आम्हाला विकत घ्यायचा आहे फ्लॅट. त्यामुळे आम्ही खूप ठिकाणी फिरतोय. 2-3 वीक झालं जे पण तुम्ही आम्हाला बघताय फिरताना ते त्याच्यासाठीच फिरतोय. आणि आता फिरून फिरून खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणजे जवळपास 4 वाजले तरी आम्ही फिरतोच आहे, बघतोय सगळीकडं. आणि आता कंटाळून आम्ही म्हटलं जाऊ दे, आता भूक लागली आहे खूप, कुठं तरी जेवायला जाऊयाच म्हणून मग ह्या हॉटेलमध्ये आलो होतो, पांडुरंग व्हेज हॉटेल म्हणून. आणि या हॉटेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दिसलं ती म्हणजे ही पांडुरंगाची मूर्ती. आणि एवढी प्रसन्नदायक मूर्ती ना, आणि सोबत हा निसर्ग एकदम भारी. नेचर किती भारी आहे बघा हॉटेलच्या साईडला, पूर्ण असं सगळं शेत दाखवले. काय मस्त वाटतंय इथे, वाटलं इथंच खाली बसावं जेवावं. कसलं सुंदर वातावरण झालंय. खरं तर पोटात एवढी भूक लागली होती, पण माझा पाय इथनं काय हलत नव्हता आणि माझं हे बघण्यातच माझा टाइम जास्त गेला. कारण मला असं फील व्हायला लागलं होतं की मी एकदम गावाला आले माझ्या. तर त्याचा थोडाफार फील घेतला आणि त्यानंतर आम्ही पहिल्यांदा जेवणाच्या टेबलवर गेलो. कारण सगळ्यांना एवढी कडाक्याची भूक लागलेली. मग हैदराबादी बिर्याणी वगैरे मागवली, जेवण केलं मस्तपैकी आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आता चहा करायचा होता म्हणून ही दूध पिशवी मागवलेली बरं का मैत्रिणीनं. तर तिच्या दूध पिशवीवर जे डेट होती ना, ती त्याच दिवशीची डेट होती. आता त्याच दिवशीची एक्सपायरी डेट असलेली पिशवी आम्हाला त्या दिवशी रात्री मिळाली. आता हे दूध वापरणं योग्य आहे की नाही हे आम्ही कन्फ्यूज झालोय. तर तुम्ही जरा आम्हाला सजेस्ट करा की हे बरोबर आहे की नाही, हे वापरावं की नको. तर बघा आता मला घरी यायला ना खूप जास्त उशीर झालाय आणि मेन म्हणजे जेवायला तर बनवायला पाहिजे, कारण आता कंटाळा खूप जास्त आलाय, पण जेवायला बनवलंच पाहिजे असं आहे. तर भाकरी आणि मी बनवणार आहे ते म्हणजे पालकाचं गरगटं बनवणार आहे. तर तुमच्याबरोबर शेअर करते मी गरगटा आम्ही कशा पद्धतीने बनवतो. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मी आज माझ्या पद्धतीचा गरगटा कसा आहे तर तुम्हाला ते शेअर करते व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि कसा वाटतोय कशी वाटते तुम्हाला भाजी? तुम्हाला गरगटीची भाजी आवडते का ती पण कमेंटमध्ये सांगा. असं काहीतरी करायचं माझ्या डोक्यात चाललंय, पालकाचं गरगटं करायचंय. त्यासाठी मी इकडं बघा हे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ अशी भिजत घातलेली आहे. ओके, आता पालकाचं गरगटं करून घेऊया. प्रत्येक भागानुसार ही भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तसंच आता आम्ही सातारकड म्हणू शकता किंवा सांगलीकर म्हणू शकता, कारण माझे सांगलीत पण माझं बरंचसं आयुष्य गेले आणि सातारमध्ये थोडं कमी गेले, पण तिथल्या पण काही गोष्टी मी शिकलेली आहे. तर त्यासाठी मी आधी कुकरमध्ये पालक घातला आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले घातले आणि त्याला कुकर लावला. आणि इकडे भाकरी करावी म्हटलं तर हे भाकरीचं पीठ आहे खूप जास्त दिवसांचं, म्हणजे तसं म्हणायला गेलं ना तर एक 8-10-15 दिवस झाले असेल मला वाटतं ह्या भाकरीच्या पिठाला. आणि चुकून माझ्याकडून यावेळेस असं झालंय की मी भाकरीचं पीठ जरा जास्त दळून आणलंय. खरं तर आम्ही 2 किलोच्या वरती आणत नाही, जेणेकरून ते आम्हाला 8 ते 10 दिवस आरामात जातं. पण ह्यावेळेस 3 किलो आणलंय आणि त्याच्यामुळं काय झालंय, ही भाकरी करायला घेतली की भाकरी तुटते. त्याच्यामुळं लईच प्रॉब्लेम यायला लागलाय. ते आता क्वचित एखादी भाकरी चांगली येणार, मध्ये तुटून डबल करायची अशी माझी प्रोसेस सारखी चालू असते. तर आता इथे छान असा गरम अशा भाकरी करून घेतल्या पहिल्यांदा. आणि इकडे माझा कुकर पण झाला होता. आता ह्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे तर हिरवी मिरची आणि लसूण ह्या 2च गोष्टी फक्त घालायच्या. जिऱ्याची मस्त अशी फोडणी द्यायची, थोडासा हिंग पण आवर्जून घाला, खूप छान लागतं त्यात हिंग असल्या भाजीला. आणि आपलं आलं लसूण घातलं, थोडंसं बेसन घातलं मिळून येण्यासाठी म्हणून. आणि जी आपण शिजवलेली भाजी आहे ती थोडीशी अजून घुसळून घेणार असला घेऊ शकता तर घ्या. आम्हाला थोडीशी अशी मोठी असते ना तर तशी आवडते, एकदम गरगट एकदम होतं ना फील, तसं आम्हाला आवडत नाही म्हणून मी थोडीशी अशी ठेवते. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं, झाली आपली मस्तपैकी भाजी तयार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात थोडासा ना शेंगदाण्याचा कूट पण 2 चमचे घालायचा. भाजीला चवच खूप छान येते त्यामुळं ही गोष्ट करायला विसरू नका. ही माझ्या मैत्रिणीनं मला टिप दिलेली आहे, ती मी तुमच्यासोबत पण शेअर करते की ह्या भाजीमध्ये नेहमी थोडंसं 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट पण घालायचा. तर चला माझी मस्तपैकी अशी पालकाचं गरगटं तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ असते ना ती अशी खाताना भाकरीबरोबर जी क्रंच येतो ना त्याचा इतका भारी लागतो ना. तर असं माझं गावरान ताट तयार आहे असं म्हणू शकता तुम्ही. ज्वारीची भाकरी, पालकाचा गरगटा आणि सोबत भात. आणि ह्या पालकाच्या गरगट्यावर तेलाची धार तर झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय ह्याला तर चवच नाही. असं पिठलं आणि गरगटं ह्या दोन्हीमध्ये तेलाची धार आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची असतेच बरं का, तेल न खाणाऱ्यांसाठी पण असते. तर असा होता आज आमचा दिवस. एकदम कंटाळा आला, असं वाटतं वीकेंड आला कधी आणि गेला कधी तेच कळत नाही. खरंच घर शोधणं म्हणजे इतकं बेकार आहे ना काम, खरंच म्हणजे
रेंटवर घर घेणं त्यातल्या त्यात सोपं गोष्ट आहे. पण स्वतःचं घर विकत घेताना किती गोष्टी बघायला लागतात. म्हणजे सगळंच बघावं लागतं ना. मेन आजकाल सगळीकडे जे बाहेरच्या वातावरणात चाललंय, की डॉक्युमेंटची सगळी अफरातफरी चालली आहे. म्हणजे सगळं म्हणजे चुकीचे व्यवहार होतात, की खरं कुठलं काय, खोटं कुठलं ते समजत नाही. मग अशामध्ये बघताना खूप विचार करून घ्यावं लागते आणि सोबत आपल्याला आपलं बजेट पण सांभाळायचं आहे. सोबत ऑफिसच्या लोकेशनपासून थोडंफार आपल्याला सुटेबल होईल आणि स्कूल पण असलं पाहिजे. हे सगळं मॅनेज करता सगळीकडे असं कोलमडतंय, की काय म्हणजे घेऊ की नको, घ्यायचं की नाही, डिसिजनच आमचा बनत नाहीये. तर बघूया पुढं काय होतं आता काय माहिती नाही आता काय डिसिजन होणार आहे. पण आजचा दिवस तर आमचे 2 आठवडे झाले असंच चाललंय. म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करूनच टाकावं म्हणून तुम्हाला सांगितलं. तर या बाबतीत तुमचे काय सजेशन असतील तर प्लीज मला शेअर करा. कारण आम्ही दोघं पण खूप जास्त कन्फ्यूज झालोय. आणि शेवटी कसं घरातल्या लोकांचं सजेशन वेगळं आणि तुम्ही जे आहात ते बाहेरून प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. तर काहीतरी चांगला मार्ग किंवा काही चांगल्या गोष्टी त्यातनं आम्हाला पण मिळतील, समजतील. त्यामुळं तुमच्याबरोबर तुम्हाला मी विचारते, की नक्की घर घ्यावं की न घ्यावं? आणि जर पुण्यामध्ये घर घ्यायचं असेल, तर आता वडगाव शहरीमध्ये आम्ही राहतो, पण आमचे बजेट जास्त नाहीये. तर आम्ही आजूबाजूच्या एरियामध्येच बघतोय, की अर्धा पाऊण तास आजूबाजू एरिया आम्हाला मिळावा अशा पद्धतीनं. पण फ्रॉड नसावा अशा पद्धतीचं एखादं लोकेशन तुमच्या जर माहितीतलं असेल, चांगलं आपल्याला भेटू शकतं असं काही असेल, तर प्लीज मला ह्याच्यामध्ये शेअर करा. तर नक्कीच आम्ही त्याच्यावर विचार करूया. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. चला बाय.